कोरोनाचा भाऊ तर घाबरून नका जाऊ. HMPची साथ, काळजी घ्या, सुरक्षा तुमच्या हातात. HMPVची एंट्री, पुन्हा मास्कची तयारी. HMPV या आजारामुळे जगभरात खळबळ माजली आहे. कोरोनाच्या तडक्यातून जग सावरत असताना नव्या विषाणूजन्य आजारानं एंट्री केली आहे. HMPV बाबत लोकांच्या मनात 100 प्रश्न निर्माण झालेत. HMPV पासून आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी काय काय करावं यापासून या आजाराबाबत अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. HMPV कोरोनासारखा आजार आहे का? हो, हा आजार कोरोनासारखा आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना HMPVची लागण होऊ शकते का? तर हो, कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांनाही आजारांचा धोका आहे. कोरोनासारखा हा आजार जीवघेणा आहे का? कोरोना एवढा हा आजार घातक नाही. HMPVचा धोका कुणाला जास्त आहे? HMPVचा धोका लहान मुलं आणि वृद्धग्रस्तांना आहे. असं म्हणत नाही की आपण बिलकुलच खबरदारी घेऊ नये. खबरदारी म्हणजे काय, की तुम्ही जर 65 वर्षाच्या वर असाल किंवा तुम्हाला सिव्हिअर कोमॉर्बिडिटीज असतील, म्हणजे सिव्हिअर डायबिटीज, सिव्हिअर ब्लड प्रेशर, आणि तुम्हाला अगदी महाकुंभ किंवा कुठं लग्नात किंवा अशा ठिकाणी जायचं की जिथं खूप लोक जमणार, तर तुम्ही मास्क वापरा तिथं जाताना. जर तुम्हाला सर्दी खोकला ऑलरेडी आहे तर अशा ठिकाणी जाणं टाळा. वारंवार हात धुवा, जे आपण कोविड-19 मध्ये शिकलोय. जर तुम्हाला सर्दी खोकला ताप असेल तर लवकर डॉक्टरांना जाऊन भेटा. या 4 गोष्टी केल्या तरी आपण याच्यावर अटकाव करू शकतो. HMPV आजाराची लागण होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश तज्ज्ञांनी दिले. यासाठी काय काळजी घ्यावी हे पाहूयात. शिंकताना खोकताना रुमालाचा वापर करावा. हात वारंवार धुवावेत. पुरेशा प्रमाणात पाणी घ्यावे. ताप खोकला असताना सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा. सर्दी खोकला झाल्यास स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नये. डोळे, नाक आणि तोंडाचा वारंवार स्पर्श करू नका. लहान मुले, वृद्धांची विशेष काळजी घ्यावी. HMPV आजाराला घाबरण्यापेक्षा काळजी घ्या, काळजी करू नका. आणि तज्ज्ञांनी सांगतात कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना बिनधास्तपणे वागू नये असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ते भारतात सुद्धा दरवर्षी हा विषाणू आढळत असतो. फक्त प्रश्न एवढा आहे की त्याचे निदान केलं जातं. तर हा आजार जो आहे हा सामान्य सर्दी खोकल्यासारखाच आजार आहे. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला सर्दी होते, म्हणजे नाक गळू लागतं.